चला फॅक्टर सर आहेत मैदानाच्या आतमध्ये 2:03 झाले आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचे. सज्जरी संघ या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. गोलंदाजीसाठी आपण पाहताय सागर ज्यानं सकाळच्या सत्रामध्ये कमालीची कामगिरी केली होती. सलामीचे बॅटर्स आहेत सचिन आणि बाळा. 2:04 झालेत आणि ही मॅचला आपण सुरुवात करतोय. 20 मिनिटांमध्ये आपण कव्हर प्रयत्न करूयात. यासाठी साजिवली संघ आपण सहकार्य करायचे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. टॅप केला पहिलाच कव्हरला. इनफिल्ड मध्ये चांगलं फिल्डिंग. कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नाहीये. श्रेयसदा वेखंडे पुरस्कृत विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृतिचषक 2025 पिरवाडीकरांची मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा तालुका क्रिकेटमध्ये ज्यावेळी सुरुवातीला सीझन सुरू होते, हंगाम सुरू होते, हंगामाच्या सुरुवातीलाच हा बिरवाडीकरांचा बिग ब्लास्ट क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. शफल झाले, बॉडी बॅलन्स अतिशय चांगला राखला आणि त्यानंतर बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलाय. अतिशय चांगला फटका, चौकार. चौकार आला. धावसंख्या 4 श्री गणेश होत असताना टीम बेलवड संघाची इनिंगचा गोलंदाज सागर आणि त्याच्या ओव्हरमध्ये पहिला डॉट, त्यानंतर हा चौकार. फलंदाजीसाठी सचिन आपण पाहता. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. समोर खेळलेत, लॉंग ऑफला खेळाडू आहेत आणि जबरदस्त झेल त्यांनी टिपला. सुरुवातीला थोडेसे द्विधा झालेले की बॉल पर्यंत जाऊ की थांबू, परंतु त्यानंतर बॉल पर्यंत गेला आणि कॅच टिपलाय. फलंदाज बाद. धन्यवाद. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट. वैविध्यपूर्ण षटक आतापर्यंत पाहायला मिळतं. सचिनच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर एक फुल लेन्सचा बॉल त्याला समोर खेळला. लॉंग ऑफला खेळाडू होते आणि त्याने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील इन ॲट पोझिशन 2. सेकंड डाऊनला सुनील आपल्याला पाहायला मिळतो बेलवड संघाच्या माध्यमातून. थोडासा वेट केला, त्यानंतर हा फटका कव्हरला सजवला. निश्चित चौकार असेल, कारण पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. कोणताही खेळाडू त्या दिशेला नाहीये आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर चौकार इथे प्राप्त करत असताना चांगला स्ट्रोक आलाय सुनीलच्या बॅटमधनं. दोन चौकार इनिंग मध्ये एक सचिनच्या बॅटमधनं आला होता, तो बाद झाला. नंतर सुनील आला, त्याच्या बॅटमध्ये देखील एक चौकार. लाईन थोडीशी मागे होती, त्यामुळेच आपण त्याचा परिणाम पाहिला की सहजरित्या तो फटका कव्हरला खेळा. यावेळी लेन थोडीशी पुढे घेतली. पहा, हेच तर क्रिकेट असतं. तुम्ही प्रत्येक बॉल बदलून वैविध्यपूर्ण षटक हाताळणं आवश्यक असतं. मर्यादित षटकांचे टेनिस बॉल क्रिकेट सामने ज्यावेळी तुम्ही खेळता, लाईन मध्ये चेंजेस असणं तुमच्या आवश्यक असतं. गतीमध्ये परिवर्तन, तुमच्याकडे असणारं स्विंग, या सगळ्याच गोष्टी कॅल्क्युलेटिव्ह तुम्ही क्रिकेट बघूनच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं आवश्यक आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 9. पहिले षटक प्रगतीपथावर. बॅक टू द बॉलर खेळलेत. मिडॉनला खेळाडू आहेत, त्यामुळे धाव घेण्याचा कोणताही मानस दाखवणार नाहीत. ते चित्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी झाला समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्डवर 9. 2 चौकार पाहिले, एक विकेट देखील पाहिलं. एक वैविध्यपूर्ण षटक आपण पाहिलं सागरचं आणि या षटकासाठी तब्बल 5 मिनिटं घेतले. त्यामुळे लगेचच आपण दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची. टीम साजिवली. दुपारचं सत्र आहे आणि चांगलं क्रिकेट आपण कालच्या दिवसापासून खर्डी कसारा विभागामध्ये पाहतोय. काल श्री गणेश बिरवाडी संघानं बाजी मारली. आज कोणता संघ बाजी मारेल? आज देखील चांगले संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये चुरस सध्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
9 धावसंख्या स्कोर बोर्डवर. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज अजय. बीट झाला. विकेट किपर शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू. बॉल ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने डीपला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. पॉइंट्स आहे आणि जोपर्यंत बॉल कलेक्ट करून फेकी करतील तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. मिसफिल्डनं भरपूर सामने गमावताना आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिल्यात. सो या स्तरावर चांगली कामगिरी प्रत्येक टीमची असणं आवश्यक असतं. सुनील 3 बॉल फेस केलेत. 7 या धावसंख्येवर खेळतो. एक चौकार त्याच्या बॅटमधनं बाला आणि एक बॉल फेस केला तो डॉट झालाय. ऑन साइडला स्लॉक स्वीप करायचा होता. प्रॉपररित्या कनेक्शन झालं नाही. बॉल पायाला ब्रश झाला तेच दर्शवतात अंपायर्स. लेग बायची ही धाव असेल. धाव ऍड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावसंख्या 12. 12 ऑन बोर्ड. क्रमांक 2चा खेळ सध्या षटक क्रमांक 2चा खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. साजीवली विपक्ष बेलवड. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहिती करता अशी लढत आपण पाहता. UTC.in युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्या सर्वांचं आम्ही दादासाहेब खाडे स्मृतिचषक बिरवाडीकरांच्या मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा या स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. डॉट बॉल आला दरम्यानच्या कालावधीमध्ये. टप्पा पडला आणि स्विंग केला बॉलला. लेफ्ट हँडेड गोलंदाज सकाळपासून आम्ही सतत या गोष्टीवर चर्चा करतो. डावखुराताचे गोलंदाज नेहमीच चांगली कामगिरी करत असतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि तो यशस्वीरित्या देखील केला गेलाय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. कॉलिंग तुम्ही ज्यावेळी 2 फलंदाज रन्स घेतात त्यावेळी तुमच्या दोघांमध्ये कॉलिंग असणं गरजेचं असतं. जी कॉलिंग आहे जो समन्वय असतो तो समन्वयाचा अभाव जर पाहायला मिळाला तर रनआउटची विकेट जात आहे. त्यामुळे कॉलिंग असणं गरजेचं असतं. ज्यावेळी 2 खेळाडू कॅचसाठी येतात त्यावेळी देखील दोघांमध्ये कॉलिंग असणं आवश्यक असतं. क्रिकेटमध्ये या सर्वच सूत्र असतात. हे सर्वच इक्वेशन्स फार मॅटर करतात. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न त्रिफलाचीत झाला. यष्ट उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज अजयनं. धक्का क्रमांक 2 लागला बेलवड संघाला. फलंदाज बाद. मयूर आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 14 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. विकेट 2 गमावले ते बेलवड संघाने. अजयचं कौतुक करायला हवं. जबरदस्त गोलंदाजी कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. खडी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पदलाल इतकेच नव्हतं आणि फुटवर्क कमी असल्या कारणानं आपण हा बीट केला. स्विंगनं बीट झाला आणि बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतो. 2 ओव्हरचा यशस्वी खेळ झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 14. 7.00 ची सरासरी आणि लगेचच गोलंदाज जायचं वेळ न खर्च करता. 14 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत ओव्हर रेट चांगला राखला. 10 मिनिटं घेतली ती साजिवली संघाने 2 षटकांसाठी. नेक्स्ट मॅच कानविंदे आणि भोसपाडा. कानविंदे संघाचा कॅप्टन आणि भोसपाडा संघाचा कॅप्टन यायचा पण टॉससाठी. टीम कानविंदे आणि भोसपाडा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस गॅप मध्ये खेळतात. दीपक क्षेत्ररक्षक आहेत. भरधाव वेगाने आलेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू गॅदर करून पॅरलल थ्रो दिलाय. त्यामुळे एकच धाव इथे मिळेल. फिल्डिंग चांगली झाली आहे. कानविंदे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये भोसपाडा अशी लढत आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. तर याचं दोन्ही संघाच्या कॅप्टन्स टॉस साठी. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आहे परंतु त्यानंतर शांत आणि संत धावफलक आपल्याला पाहायला मिळतो तो बेलवड संघाचा. कॅच साठी आले होते. कॅच पर्यंत पोहोचले जरूर नाहीत परंतु बॉल आतमध्ये अडवण्यामध्ये यश आलंय. इथे देखील एकच धाव. एकेरी दुहेरीने धावफलक सध्या पुढे सरकतोय बेलवड संघाचा. टॉस हारलेत ते आणि प्रथम बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला साजिवली संघाचा कौतुक ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी कामगिरी केली या मॅच मध्ये. लोवर फुल टॉस ऑन साइडला यावेळी टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉलला लांब फेकून दिलाय. षटकार.
थँक्यू. धमाकाच केलाय ते, धमाकेदार षटकार फलंदाज सुनीलच्या बॅटमध्ये. चौकार आला. सुनील चांगली बॅटिंग करतोय. टेक्निक आहे या खेळाडूकडे फलंदाजी करण्याची. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचा होता आडव्या बॅटनं. डायरेक्ट हिट केला आणि पंचांचं बोट देखील आकाशाकडे गेलंय रनआउटच्या स्वरूपात. इथे अजून एक फलंदाज बादल बेलवड संघाचा. आपल्याला पाहायला मिळते 22-22 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या सुरू आहे. सुनीलनं आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आलाय भगवान. चांगला बॉल आहे परंतु पंच दर्शवतात की हाईट फॅक्टर खूप जास्त होतं या बॉलवर आणि डोक्यावरनं गेलाय फलंदाजा, त्यामुळे हा वाईट घोषित केलाय. 1 फॉर दी ओव्हर. आणि रेफर घेतला तिसऱ्या पंचांकडे. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमला. तिसऱ्या पंचांना विनंती करतोय की आपण यायचंय. नो बॉल आहे, सॉरी वाईट बॉल आहे, कारण भरपूर उंच होता बॉल देशटिपसनं. आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा दिला गेलाय. तर गोलंदाजाला अतिशय चांगला डिसिजन पंच अभि सावंत यांचा. अडव्या बॅटने स्लॉक स्वीप केलाय. बॉलला एक्झॅक्ट स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय. षटकार. बॉल द्यायचा. बॉल. थँक्यू. टीम भोसपाडा संघ कॅप्टन यायचंय. भोसपाडा संघाचा कॅप्टन टॉस साठी या. एकोणतीस 29 ऑन बोर्ड. चांगला बॉल आहे. बीट झालाय. षटकाची सांगता षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 29 आपल्याला पाहायला मिळते. विकेट आतापर्यंत गमावले ते 3. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते ती बेलवड. शेवटचं षटक सुरू होते. तानाजी याचं पहिल्याच बॉलवर नाट्यमय घडामोडी आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 30. स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. अवे फ्रॉम द बॉडी. खूप उंच गेलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत. वॉट अ कॅच. जबरदस्त झेल टिपलाय आणि अजून एक धक्का इथे लागतो तो बेलवड संघाला. थँक्यू. टॉस या ठिकाणी होतं. चला फलंदाज जरा लवकर यायचं. टॉस आपण पाहतोय भोसपाडा आणि कांडविंदे या दोन संघादरम्यान. कोण जिंकला टॉस? क्षेत्ररक्षण स्वीकारले. भोसपाडा संघाने टॉस जिंकला प्रथम आणि क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले. नेक्स्ट मॅच
कानविन्य विपक्ष भोसपाडा अशी आपल्याला पाहायला मिळेल. विकेट मिळाली तानाजीला. धावसंख्या 30 सेकंदावर स्थिरावली. चांगला बॉल आहे. स्विंग अँड मिस. राऊंड विकेटने अँगल क्रिएट करत असताना बॉल हाताळला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस होता. दोन्ही बीट झालेत. बॉल डीप थर्डमॅन कडे भरधाव वेगाने निघून जातोय. सीमारेषा पार केला बॉलने. चौकार आला बॉल. 4 धावा. रिव्ह्यू घेतला बीमर साठी, परंतु ऑनफिल्ड अंपायर दिसत नाही की हा फेअर बॉल आहे. फेअर बॉल आहे. बॅटरची जी पोझिशन होती थोडासा पुढे देखील होता, थोडासा वाकून देखील त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चौकार आहे. 4 धावांनी धावफलक पुढे जाईल 34. मिडॉनला बीट केलंय. लॉंग ऑनला टिप्पणी क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. फिल्डिंग चांगली होते. एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या 35. शेवटचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. संपर्क प्रॉपर झाला नाही आणि इथे रनआउटच्या स्वरूपात देखील विकेट. तर इनिंग समाप्त झाले. धावसंख्या 35 झाले. 36 धावसंख्येचं टार्गेट सेट केले ते टीम साजिवली संघासमोर. छत्तीस धावसंख्येचं टार्गेट आहे ते साजिवली संघासमोर. चला लगेचच फलंदाज पाठवायचे टीम साजिवली. यानंतर भोसपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल तो कानविन्ने. ती लढत असेल या मॅच नंतर. चला साजिवली संघ फलंदाज पाठवा.
सेकंड इनिंगला होते सुरुवात. 36 धावसंख्येचं आव्हान पार करण्यासाठी इंद्रधनुष्य पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी उतरली आहे. अजय आणि मिलिंद, गोलंदाजीसाठी सचिन आपल्याला पाहायला मिळतो बेलवट संघाकडनं. तुम्हाला देखील 20 मिनिटं दिली आहेत ती बेलवट संघ गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं. आपण 20 मिनिटांमध्येच सामना ही इनिंग संपवण्याचा प्रयत्न पण करायचा आहे. मॅचला होते सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल गॅप मध्ये खेळलेत आणि आउटफील्ड फास्ट आहे. इथे आपण पाहताय पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, त्यामुळे पहिला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. संख्या 4. चांगली सुरुवात. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. फुल टॉस आहे गॅप मध्ये खेळत. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु अफलातून प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे त्या ठिकाणी. वन शॉटचा इशारा, म्हणजे एकच धाव इथे मिळेल. पंचांचा इशारा आला. वन शॉट. प्रयत्न चांगला होता, परंतु झेल त्या ठिकाणी पकडू शकले नाहीत. इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न. मिस टायमिंग झाला आणि ते कव्हर पॉइंटला चांगला झेल पकडलाय कव्हरला आणि पहिला धक्का इथे लागतो तो साजिरेटी संघाला. अजय बॅक टू द डग आउट. धावसंख्या 5 स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन आला. अवे फ्रॉम द बॉडी, भरपूर दूरून खेळण्याचा प्रयत्न. पंच इशारा करतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 6 आपल्याला पाहायला मिळते. 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा तो टीम साजिवलीला. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी या टीमने केली होती. द्वितीय फेरीतली ही लढत सध्या आपण पाहताय. यावेळी देखील सोडून दिलाय बॉल. पाहिलं खराब दिशा होती. सलग दुसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक सुरू आहे सध्या सचिनचं. इथे लाईन चांगली आहे. राऊंड विकेटने अँगल बनवला. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. बीट झालेत पूर्णपणे. फलंदाज नयन. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढला जाऊन कट केला फटका कव्हरला. एक सिंगल तिथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते. 36 धावसंख्येचा पाठलाग करतोय साजुली संघ. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा प्रयत्न. पॉइंटला झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस सूत्र सातत्यानं समालोचनाच्या माध्यमातून सांगण्यात येतं, परंतु इथे सोपा झेल ड्रॉप केलाय आणि जीवदान दिलंय ते फलंदाजाला. डॉट बॉल आला. षटक ची सांगता होते. धावसंख्या फलकावर 8. उर्वरित 18 बॉल विजयासाठी 28.
धावसंख्येची आवश्यकता साजिवली संघाला. चला लगेचच गोलंदाज आणायचं कारण 6 मिनिटं घेतली टीम बेलवड आपण या ओव्हरसाठी. निलेश सेकंड ओव्हर मध्ये पहिला बॉल डॉट आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहत आहे. डॉट चेंडून थोडासा प्रेशर क्रिएट केला जाईल तो साजुली संघासमोर. वन्स अगेन हा देखील आपण पाहताय पायाला ब्रश झाला. लेग बायचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 9. फुल टॉस आहे. यावेळी मोठा फटका प्रहाराला त्याच्यावर बॉलला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नर रिजन कडे. 6 धावा षटकार. थँक्यू. षटकाराला 15 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. आडव्या बॅटने चांगला गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. दोघांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. कोणावीस 19 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 चा सध्या सुरू आहे. हा फटका देखील त्याच दिशेला परंतु यावेळी फटक्यामध्ये तितकासा वेग नाहीये. एकच धाव तिथे मिळेल. धावसंख्या आता वेगाने पुढे जाते. चौकार षटकार आला आणि धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या 20. दहाची सरासरी मेंटेन राखली आहे सध्या साजिवली संघाने. बॅकफुटला गेले. कट केला. पूलचा फटका. टीपमध्ये क्षेत्ररक्षकात एकच धाव इथे मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 21. वेळासाठी 12 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. ओमकार आहे गोलंदाज. षटक क्रमांक 3. ओहो जबरदस्त फटका कव्हरला. दर्शनीय क्लासिकल कव्हर ड्राईव्ह आपण पाहत आहे. यावेळी चौकार आलाय. फलंदाज नयनच्या बॅट मधनं स्वागत केलं ओमकारचं. पहिल्या बॉलवर चौकार. थँक्यू. 25 धावा स्कोरबोर्डवर. 11 धावसंख्येची आवश्यकता. विजयाच्या दिशेने यशस्वी मार्गक्रमण सध्या करतोय. यावेळी चांगला बॉल आहे. लाईन थोडीशी पुढे घेतली. 6 टप्पा लगेचच पुढे घेतलाय. व्हेरिएशन नसतं. चांगल्या गोलंदाजी निशाणी असते. मागच्या बॉलवर एखादा मोठा फटका आल्यानंतर आता कोणत्या
टप्प्यावर कोणत्या व्हेरिएशन गोलंदाजी करायची आहे याचं कॅल्क्युलेशन त्याच्या मनामध्ये असणं आवश्यक आहे लगेचच. शफल झाला, जागा बनवली आणि डीप मध्ये बॉल पाठवले. ते क्षेत्ररक्षक आहेत त्या फटक्यासाठी. धाव मिळते फक्त एकच. धावसंख्या एकने पुढे जाईल 26 या आकड्यावर. 10 धावसंख्येची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम साजिवलीला. बॉल शिल्लक आहेत ते 9. ऑन साइडला मोठा फटका, उंच उंच आणि लांबच लांब, या मॅचची हवा काढणारा हा दमदार षटका. थँक्यू. एक महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं, या स्पर्धेमध्ये किनवली जो असोसिएशन गट आहे त्याचे 3 दिवस सामने आपण पाहणार आहोत. म्हणजे 30 संघ ते आहेत, त्याच्यामध्ये 3 त्यांचे संघ क्वालिफाय होणार आहेत किनवली असोसिएशनचे. खर्डी असोसिएशनचे 2 संघ क्वालिफाय होणार आहेत. काल एक झाला श्री गणेश बिरवाडी, आज एक होईल. ओके. आणि शहापूर जो गट आहे शहापूरच्या आसपासचा, जो या 2 असोसिएशन मध्ये नाही खेळत, त्यांचा एक संघ क्वालिफाय होणार आहे. म्हणजे एकंदरीत खर्डी कसारा असोसिएशनचे 2 संघ क्वालिफाय होणार आहेत, किनवली असोसिएशनचे 3, 5 आणि शहापूरच्या आजूबाजूचा एक पोल आहे तो एक 6. तर या 6 संघांमध्ये शनिवारी लॉट्स प्रमाणे सामने खेळले जाणार आहेत. या गोष्टीची नोंद सर्व असोसिएशनने घ्यायची आहे. खर्डी असोसिएशन संघ या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला क्वार्टर फायनल किंवा सेमीफायनल किनवली असोसिएशन किंवा शहापूर असोसिएशन जो संघ येईल त्याच्यासोबत खेळावं लागणार आहे. लक्षात घ्या, या गोष्टीकडे सूचना आयोजकांच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि यामध्ये कोणताही फेरबदल होणार नाहीये. समोर खेळले क्षेत्ररक्षक आधीच पुढे आला, परंतु बॉल अडवण्यात यश आलंय. तीन धावांची आवश्यकता. 3. चला सामना सुरू करा. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता. 33 धावा झाल्या. 33. पहिला बॉल चांगला आहे आणि हेच असं क्रिकेटमध्ये आहे. क्रिकेटमध्ये कधीही सामना जिंकलाय किंवा संपला असं गृहीत धरू नका. शेवटच्या मोमेंटला सामना फिरू शकतो. हे सकाळी बिरवाडी संघाने बघितलं. 6 बॉल 24, त्यामध्ये 1 बॉल डॉट निघून देखील 4 बॉल 4 षटकार आले. क्रिकेट आहे ते, अनिश्चिततेने परिपूर्ण भरलेला खेळ आहे. वाईट बॉल आहे पूर्ण. नक्कीच त्या एका गोष्टीमुळे 365 दिवस तुम्हाला थांबायचं आहे बिरवाडीकर चषकासाठी. जिवारी लागणारा पराभव होता अक्षरशः खेळाडूंच्या देखील आणि प्रेक्षकांच्या देखील. कारण मी व्यासपीठावर देखील स्थिती बघितली, गावातील प्रेक्षक अक्षरशः पूर्णपणे नाराज झालेले. थर्ड अंपायर कडे गेला निर्णय. अजूनही 2 धावा बनवायच्या आहेत त्या साजिवली संघाला. नॉट आउट आहे, सेफ आहे फलंदाज. 1 रन भेटली आहे म्हणजे एका धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे ती धाव बनवावी लागणार आहे. चला वेळ घेऊ नका. बेलवड संघ 4 मध्ये 1 बनवायचे. मोस्ट ऑफ द टाइम अशा सिच्युएशनला बॅटिंग करणारा संघ जिंकतो. क्रिकेट आहे परंतु सांगता येत नाही. डॉट आलाय 3 ला 1.
3 बॉल 1 धावेची आवश्यकता. 6-3, 5-2, 4-1, 3-1. वाईट बॉल. सामना संपलाय. सामना साजीवली संघाने जिंकला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.